काटोल तालुक्यातील कोतवाल बड्डी येथील एशियन फायरवर्क्स या कंपनीमध्ये 16 फेब्रुवारी रोजी स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। अशा घटना घडू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व स्फोटक निर्मिती कंपन्यांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश दिले। जिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरक्षिततेचे पालन करीत आहेत किंवा नाही याची काटेकोरपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे। जिल्ह्यात स्फोटके निर्मिती करणाऱ्या 23 कंपन्या आहेत, तेथे सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे। स्फोटक निर्मिती कंपन्या या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात। त्यामुळे अशा आस्थापनांची सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते। वारंवार जर अशा घटना घडत असतील तर यात जीवितहानी होत असेल तर अशा घटना पुढे होऊ नयेत यासाठी तपासणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी यावेळी दिले। कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला 1:30 वाजता, एशियन फायरवर्क नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला, मळावी आणि रजक हे 2 काम करणारे कामगार स्फोटात मृत्युमुखी पडले। 3 जखमी आहे। त्यांची जखमीची उपचार सुरू आहे। पण या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे की 1 जुलै 2024ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट, जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट, सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती, बंद करण्याची नोटीस दिली होती। नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती। खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे। कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे। मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता संपूर्ण ही चौकशी करणार आहोत आणि जे दोषी आहेत, म्हणजे मॅनेजर असतील, मालक असतील, सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे, या सर्वांवर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहेत। परिवारालाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे। शासनाकडूनही त्या परिवाराला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे। पण दोषपूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे। पण त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही कारवाई करू।